आता आपण जरा जळगावला जाऊया, तिथून आपला सहकारी जुगल पाटील सध्या आपल्या सोबत आहे। जुगल, काय परिस्थिती आहे सध्या जळगावात? कारण आता ही तिसऱ्यांदा वाढ होते, काय प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या? आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने भाव वाढ होत आहे। आज पेट्रोलचे दर 87 पैशांनी वाढले असून तर डिझेलचे दर हे 91 पैशाने वाढले आहे। 3 ते 4 दिवसात ही तिसरी वाढ आहे। 15 मे रोजी 3 रुपयांनी भाव वाढले होते, आज पुन्हा हे भाव वाढलेले आहे। सर्वसामान्य नागरिकांना या डिझेल वाढीचा फटका बसत आहे। तासनतास रांगांमध्ये उभं राहावं लागत आहे। शेतीचे सध्या कामं सुरू आहे, पेट्रोल डिझेल मिळत नाही, त्यात ही इंधन दरवाढ झाल्यामुळे या ठिकाणी मोठा फटका सहन करावा लागत आहे। आमच्या सोबत काही नागरिक आहे, आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काका, काय सांगणार? पेट्रोल डिझेल मध्ये पुन्हा वाढ झालेली आहे, सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतोय, काय सांगा? काय सांगाल आपण? फटका बसतोय, सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतोय डिझेल वाढीचा। नागरिकांनी या ठिकाणी बोलण्यास प्रकार दिलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने या ठिकाणी मोठी भाववाढ होताना दिसून येत आहे। आज जळगावचा विचार केला तर 106.4 याच्यावर पेट्रोलचे भाव आहे, तर डिझेलचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव हे वाढलेले आहेत। नक्कीच जुगल, त्यामुळे एकंदरीतच सर्व परिस्थिती अतिशय भीषण आहे। पण या सगळ्यामध्ये की आता अजून एक आहे की जे शहरामधली परिस्थिती जी आहे ती काही अंशी बरी आहे जर आपण तुलनेने बघायला गेलो तर खेड्यांमध्ये। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या पुन्हा एकदा आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे, बँक खात्यांमध्ये सुद्धा आता मोठी तफावत निर्माण झालेली आहे। अतिशय मोठी बातमी आहे। फक्त पेट्रोल डिझेलच नाही तर अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा याचा परिणाम जो आहे तो आता पाहायला मिळतोय। आणि आता आपण बुलढाण्यात जाऊया, तिथून